बेहनास क बेहतास तुम्ही काय ना भेवे हे अंधार ना कमरण ना भूताळ्याशी भूतनी घुगुनी बी भीती भेवपासून कायम सुटका होईल अशा वाटक. मग ऐका, मै तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू. मरणला बेतास नका. हाय रडना चालना मरणनेमुळं. आता ऐका चांगली गोष्ट. येशू तुमनेसाठी मरण पावना, मग तो मरणमधून परत उठना. आता तो जिवंत ह. तुम्ही पाप सोडी आणि त्यावर भरोसा ठेवा. एक दिवस तो तुम्हाला स्वर्गमन घेईल. आता तो तठज ह. अंधारमन भेव हे. मरल्यावर ते कायम राहणाऱ्या भीतीने जागवर तुम्हाला जाणं लागणार नाही. म्हणून येशू उन्हा अन मरण पावना. देवने पुत्रला आपला सांभाळ करणार अशा ज्या ज्या मानता नाही त्या सगळा जण सर्व काळने चेट्टेल इस्तोमन जाणार अशा देव सांग. ते ठिकाणला मोठा रडना चालेल. येशूने मांग चाला, तोच तुम्हा भूतकेतचा भेव काढी टाकील. मग पाप सोडी देवाला पाहिजे. नाच तमाचा, दारू प्यावाना, जादूगिरी, मंत्रतंत्र, शिनाळकी अन सगळ्या वाईट गोष्टी सोडा आणि येशूने मांग चाला. मनपासून त्यावर भाव ठेवा. मग तो तुम्हाला दुष्ट आत्मापासून तो तुम्हाला वाचाडील. घुघुना लवना ऐकू येहे क तव बेहानाच नाही. आता आम्हे पाठीशी येशू उभा ह. तो आपल्याला सहाय्य करेल. आखोबी तुम्हाला भूतना भेव येहे क. आखोबी त्यांनीच तुम्ही भक्ती करतास. त्याला कोंबडा बोकड्या मारतास. भूत न देव दोन्हीशी भक्ती करतास. कधीच नाही. येशूवर खरा भरोसा असणार तर भूतळाला बेहाना काहीच कारण नाही. येशू मरण पावना परत उठना तव भूतनी ताकद नष्ट करी. आम्ही येशूने मांग अहजो म्हणजेच मरण, अंधार, डगऱ्या, भूताळ्या, भूतडा अशा सगळ्या सावर सत्ता गाजवणाऱ्या सामर्थ्याला हेरा. मित्र हो, येशूवर भरोसा ठेवा. मग तुम्ही मरल्यावर स्वर्गमन जाशाल. तठ कायम राहशाल. तठ काहीच वाईट नाही, कायनाच भेव नाही. तठ सगळीकडं आनंद, कायम आनंद. येशूवर भरोसामुळं ते आनंदने जागवर जावाना न. मग आताच सांगा, तो तुम्हा ऐकेल अन तुम्हाला त्यांना पुत्र म्हणून समजीन तो तुम्हाला जवळ घेईल. मित्र हो ऐका, ध्यानमन ठेवा. जगमन नाना प्रकारना रोग आहेत. लहान पोरा, मोठुला माणसा, जुवान पोऱ्या आजारी पडता. रोग कोणाला सोडत नाही. निरनिराळा रोग आहेत किंवा सगळा अंग रोगना होई जा. अंगला रोग व्हायता तसे आम्हाला बी व्हायता. पाप हाव रोग ह. आम्हा जीव आजारी ह. म्हणून आम्हे हातमही पाप व्हायता. खूप वाईट गोष्टी करता तेसना आत्मा आजारी जह. द्वेष, मत्सर ह्या रोगना उगम हत. म्हणजे रोग दोन प्रकारना होता, शरीरना अन आत्माना. आता अंगरोगला औषधा इकत मिळता, पण जीवना आजार चांगला करायला कठा औषधा मिळतील. कोण दिल? येशू दिल. येशू देव सगळे प्रकारना रोग बरा कर. एक दिवस येशूला एक रोगी आढळना. तो 38 वर्ष अंथरूणवरच पडेल होता. हालचाल त्याला होज नसती. बरा होवा अशा तुला वाटक? येशूने त्याला विचारा. त्यांनी सांगा क हो, पण मला मदत कोण करेल? येशूने त्याला सांगा, मै तुला चांगला करेल. उठीस न चाल. मग तो माणूस उठीस न त्यांना अंथरूण गुंडाळीनं निघी ग्या. येशूने त्याला चांगला करा. तो बरा ज्या खूप रोगी होतात त्या सगळ्या साला येशूने बरा करा. आत्माना आजार बरेच जणसा त्याने बरा करा. चोरशी चोरी सोडी दिली. शिनाळकीना धंदा सोडी दिला. हेवा धावा करणार तो सरळ वागी राहना. मित्र हो, तुमने आत्माना आजार येशू आज आता बरा करील. तुमने मनमन वाईट विचार येणार नाही. हातमही वाईट होणार नाही. मात्र तेनेसाठी तुम्ही येशूला निवडायला पाहिजे. मला चांगला कर अशा सांगायला पाहिजे. आत्मा आजारी अन तुम्ही येशूला नाकारतास तर तो तुम्हाला चांगला करणार नाही.
आत्माना आजार बरा होवा अशा वाटेक. मग मित्र हो येशूला सांगा, हे मालक, येशू मला माफी कर, मला मदत कर, म्हणजे मी वाईट गोष्टी करणार नाही. माझा जीव बरा कर, तू जिवंत हस, मला तुझे बरोबर राहावाला आणि तुन्हा ऐकायला कायम राहू दे, अशी प्रार्थना कर. येशू ती ऐकील. तेव्हा तुम्हावर प्रेम तो तुम्हाला चांगला करेल, तुम्ही चांगला व्हाल तशा तुम्ही वागा, म्हणजे तो तुम्ही आत्माला बरा करेल. मग एक दिवस तो तुम्हाला स्वर्गमन तेपशी घेईल. तठ आजार नाही, वाईट नाही, सगळा आनंदी आनंद मार्ग सत्य व जीवन मयच माफशी आल्याशिवाय पिता पण कोणी जात नाही, अशा येशू ख्रिस्त सांग. आम्हाला पापपासून काढायला अन सुटका करायला तो आडवे अन उभे लाकूडवर त्यांना जीव दिधा. अन 3 दिवस मही तो मरण मही उठना. 40 दिवस त्याने पृथ्वीवर सुवार्ता सांगी, अन तो वर स्वर्गमन निघी ग्या. अन तो परत येणार तेव्हा सगळ्याचा न्याय होईल. जो तेवर भरोसा ठेव तो मरेल तेव्हा स्वर्गमन राहील. जो तेवर भरोसा ठेव त्याला नरकनी किंवा अग्निकुंडना भेव नाही. महाराज, तुम्ही मला सांगा, मला स्वर्गम जागा मिळावी म्हणून मी काय करायला पाहिजे? त्याला हे बद्दल एक खूप श्रीमंत असे अहमद नावने माणूसने विचारपूर्वक सांगा. आणि त्याने मित्राने उत्तर दिदा. मग एक गोष्ट सांगी, चांगला उत्तर देऊ शकेल. समजा खूप आणि मोठे असे कर्जमुळं ते कर्ज मी फेडू शकणार नाही. ते कारणमुळे मी तुरुंगमा हो. एक वेळेस राजाना मुलगा राजाकडे होना आणि सांगायला लागना, बाबा, माना मित्र हो तुरुंगमा हो, पुष्कळ कर्जामुळं तू त्याला माफी कर शकणार नाही. राजाने उत्तर दिदा, मुला, मैं त्यावर प्रीती करू आणि मानी अशी बी इच्छा की त्यांनी तुरुंगमा नसावा, परंतु मैं त्याला माफी करू शकत नाही. जर मैं आशा करा तर सगळा लोक मला वाईट सांगतील. मला सगळ्यासला सारखा वागवायला पाहिजे. परंतु मुलगाने उत्तर दिदा, बाबा, मला त्यांना कर्ज भरी टाकू द्या, म्हणजे तो ते कर्ज मै मोकळा होईल. राजाने उत्तर दिदा, होय मुला, मै तुला त्यांना कर्ज भरायला लावू. जर तो यांना स्वीकार करील तर तो कर्ज मही मोकळा होईल. राजाना मुलगा ऑफिसमा जा आणि कर्ज भरी ये. तो त्या एका पावती मिळ आणि तो मानी तुरुंगमा ये आणि मला सांग, आता मी मोकळा हो. पावती तेच जवळ असल्यामुळं तो मला सिद्ध करी दाखाड. मानी जबाबदारी काय? मी विचारपूर्वक उत्तर देणार का? नाही, ते मला मिळू शकत नाही. मी कोणाला बी वचनमा अडकवू शकणार नाही. आणि नाही, मी याला सांगू शकत नाही, कारण मी काळ कर्ज घेणार हो. माझा जो मित्र राजकुमार, त्याला मी इजा दुखापत करू शकत नाही. या जितका चांगला तितका खरा देखील, पण मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. विश्वासाशिवाय माझे मनात मोकळीकता नाही आणि अनेकता नाही, तर मी मानी स्वतःनी घरमा एक कैद म्हणून राहू. अन जर मी घरना बाहेर पडना तर शिपाई मला पुन्हा पकडी कैदमा घेतील. राजाने मुलगानी त्यांनी बापकडे दिदा. त्यांनी राजाला सांगा, हो माणूस तुना मुलगा होऊ का? मी त्यांना कर्ज फेडी टाका. राजाने होकार दिदा. पण त्यांनी सांगा, मी तुना स्वीकार करेल. तू आता बाहेर कठे बी एक मुलगासारखा राहू शकस. हा एक पवित्र शास्त्रामधली गोष्ट देव एक राजा आणि प्रभू येशूनी माना सर्व कर्ज फेडी टाकेल. मैं तेवर विश्वास ठेवू पण मैं आता मोकळा हो. मैं देवाना मुलगा हो. एक खूप मोठा आनंद. मानी जीवनी जो काही कर्ज होता तो मोकळा करेल. देव नाहीसा करी टाकील. त्यांनी मानेसाठी काय करा? न्याय कोणी पापी होता त्या सगळ्यासाठी त्यांनी पुष्कळ चांगला करा. त्यांनी तेसला माफी करी. आणि जे कोणाला माफी मिळणी ते मोकळा होता, तेसनी सुटका होईल. अन सर अहमद यांनी सांगा
हाय जी काही माफी मिळेल ती म्हणजे सुटका आणि स्वर्गम जावानी खात्रीय येशू ख्रिस्तनी तुना पापरूपी कर्ज फेडी टाकेल. खरा देव एकच ह, मालक ह, दुसरा कोणी नाही. पृथ्वीने कानाकोपरामधून मानेकडे हेरा या आणि तारण मिळवी घ्या. कारण मयच देव अहव, दुसरा कोणी नाही. आपी निस्ते देवनीच भक्ती करवा. तू मान्हा परमेश्वर यांनीच भक्ती कर. फक्त त्यांनीच उपासना कर. मान्हेशिवाय इतर कोणतेच काय देवसा तू विचार करस नको. स्वतः करता घडेल मूर्ती करस नको. आकाशमधला तशाच पृथ्वीवरला कोणतीच गोष्टने त्यानेसारखा करस नको. असे देवसे पाया पडस नको. तेसनी चाकरी करस नको. सगळा जण पापी हत, कोणीच चांगला नाही, एक बी नाही. सगळ्याशी पाप करेल ह, देवने गौरवी आशीर्वादने पुढं सगळाच कमी पडणार. हे जगमन पाप करेल नाही, अशा चांगला करणारा अशा एक बी चांगला माणूस नाही. सगळ्याशी वाईट वासना, चोरी, खून, शिनाळके, लोभ, फसाडणार, विरुद्धपण, टीकापाडे हसणार, गर्व या सगळ्या माणसाचे तोंड महिजी वाईट निघ त्या अशा करता. अशा वाईट विचार करणारा लोक झाला देवने राजमन जागा नाही. हाय मात्र ध्यानमन ठेवा. मूर्तीनी भक्ती करणार, शिनाळकी करणार, चोर, टीकापाडे हसणार, भामटा असे सलाबी तठ जागा नाही. ज्यांनी पाप करेल ह त्याला काय मिळेल? मरण हायच पापना बक्षीसह. माणूसला एकच दम मरण आणि त्यानंतर न्याय अशा ठरवी ठेवा. बिहणार, बळजबरी करणार, खुनी, मंत्रतंत्र, दगड्या दिवशी भक्ती करणार, सगळा लबाड असे सला चेट्टेला अग्निकुंडमान शिक्षा होईल. तुम्हा जीव तुम्हाला जगाडता येणार नाही. आम्हा चांगला काम हेरिसन नाही, तर त्यांनी आम्हावर दया करिसन आम्हा तारण करा. तुम्हा तारण ज्या तव दया करिसन त्यावर भरोसामुळं तेमन तुम्हा काहीच नाही. देवना देना एमत तुम्हे कर्मना काहीच नाही. अशा बडाया मारतास नका. देवनी दया देवनी जगवर एवढी दया करी क त्यांनी त्यांना एकुलता एक पुत्र दिधा. असेसाठी क तेवर जो भरोसा ठेवेल त्यांना नाश होणार नाही, तर त्याला सर्व काळना जीवन मिळेल. आम्हे पापने करता ख्रिस्त मरण पावना, त्याला बुंजी दिधा आणि तिसरे दिवस मन तो परत उठना. अशा धर्मशास्त्रमन लिवी ठेवा. पापच करेल नाही अशा ख्रिस्त देवने आम्हे पापना वझा काढी टाका. आणि त्याने बदल ख्रिस्तने आम्हाला देवने पुढं निर्दोष ठेवा. तो प्रकाश तशाच आपले बी प्रकाशमन चालवा, म्हणजे आपल्याला एकूण येरामन सहभागिता मिळेल. तशाच त्याने पुत्र येशू ख्रिस्त यांना रक्त आपले सगळे पापपासून शुद्ध कर. त्यांनी मोठी दया होती म्हणून त्याने स्वतःने त्याने आवडते पुत्रने रक्तवानी त्यांनी आम्हे पापनी सगळी मजुरी भरी दिली. अन आम्हा तारण करा तशा तो तुम्हा बी करेल. मित्र हो, आपले सगळाच पाप करजो हाय आपल्याला समज. आपले अशा कज करजो कारण स्वभावला औषध नाही. चांगला करत जावा तवतव आपल्या हातमय वाईटच घड. कारण आपला मन पापी आपल्या हातमय चोरी करजो, मग काय हात तोडवा? एक हात तोडा तर दुसरा चोरी करेल. चोरी कराने इच्छा मनात हे पापना अशाच हात घाण ज्यात त्या धवीसनं चांगला करता येता. घाणेरडा पापी आत्मा कोणचे पाणीवाणी धवश्या कशा चांगला करशाल. दिवसभर आंघळणात एखाद बार अंग चांगला धवाईल, पण मन नाही धवायणार. आपले मन मैला दुष्टपणा म्हणून मन वाईट विचार येता. वाघ हेरा हवा तुम्ही त्याने अंगवर पाटा राहता. आता नधीमन धविसना वाघना पट्टा पुशी टाकता येतील का? नाही, कारण पट्टा त्याने अंगला लटकेल रंगवेल नाही, त्या त्याने अंगमहीच निघेल
वाघ त्याने कातडीना रंग बदलवेल का? आपला बी पाप तशाच आपले वाईट करजो तेहरून आपला अंतकरण दिशी आहे. आपला अंतकरण कशा बदलेल? काही सांगता वाईट करस नको, पण अंतकरण कशा बदलेल हाय कोणालाच सांगता येणार नाही. वाघ गायण्यासारखा बेहक आजपासून मै गवत खाईल अशा त्याला सांगता येईल का? वाघनी बकरी करणा देवलाच होईल. आजपासून मै चांगला करेल आपल्याला काही सांगता येणार नाही. आपल्याला अंतकरण बदलावानी चांगलीच इच्छा होईल, पण ती देवलाच जमेल. चोरला धरा, त्याला शिक्षा करे तर तो एखाद बार चोरी सोडी देईल, पण चोरी करानी त्यांनी इच्छा कोण सोडवेल? ती देवच सोडवेल. मित्रा, हाय चांगली गोष्ट खास तुमनेसाठी आमने पोट महिले वाईट गोष्ट दूर करणार एकच त्यांना सरळ मार्ग दाखवेल. तो देवना एकुलता एक पुत्र त्यांना नाव येशू. आम्हाला प्रत्येकला नवा चांगला आत्मा दिधा. देवनी शक्ती तेमन मग आपल्या हातमही चांगला तीज होईल. तुम्हा अंतकरण आजच बदलवा अशा येशू सांग. वाट हेरानी गरज नाही. काय कराना ती ऐका. तुम्हा पाप त्याला सांगा, ती सोडी द्या. मांग फिरा अन अशा सांगा, मान्हा वाईट अंतकरण बदलव, ती चांगला कर अशा येशूला सांगा. तुन्हा स्वतःना आत्मा मान्हे मनमन घाल. पाप पही मांग फिर. येशूवर विश्वास ठेवशाल तर तो तुम्हा आत्मा चांगला करेल. माणूसना अंतकरण बदलवना हा किती मोठा काम तो काम कोणाला जमणार नाही, तर तो काम येशूदेवलाच जमेल. त्याशिवाय कोणाला जमणार नाही. बरं, तू कशा काय हस? आज आपी आपले महत्वाने जीवनबद्दल चालू. आम्हाला माहीत जीवन हाय पक्का लहान, मग आपी मरू. पण आपी मरल्यावर काय होईल? आपी कठं जाऊ? पुष्कळ लोकांना येण्याबद्दल माहीत नाही. सत्य खरे देवनी आम्हाला काय सांगेल ते आम्ही ऐका. म्हणून आपी आपला पुढं काय होईल ते हेरू. खरे देवनीच जगमयल्या सगळ्या वस्तू तयार कर्यात. तो स्वर्गम राहा, तो टपका उजेड आणि चांगला देव आम्हाला प्रेम कर आणि त्यांनी इच्छा क आम्ही त्याने बरोबर स्वर्गम राहावा. जो आम्ही मरजो तर त्याला आशा वाटत की आम्ही त्याने बरोबर कायम आनंदमा राहावा. पण आपी पापी अजो, आपी वाईट गोष्टी करजो. देव वाईट गोष्टींना तिटकारा कर. तो सांग, जो पाप कर तो त्याला शिक्षा मिळेल. त्या जो मरतील तो नरकमा जातील आणि ती जागा खूप खराब आणि दुखनीय. पण जगमय प्रत्येक माणूसवर देवना प्रेम. त्याला वाटत नाही का आम्ही दुःखम राहावं, आम्ही शिक्षापायी दूर राहावं. हाय जे त्यांनी इच्छा त्यासाठीच त्यांना एकुलता एक पोऱ्या दिदा. त्यांनी हे जगमा एक लहानचे पोऱ्यासारखा जन्म दिदा आणि माणूस सारखी त्यांनी वाढ होईनी. तो वाढत गया, पण तो चांगला होता. त्यांनी कोणतीही गोष्ट करेल नव्हती. नंतर त्यांना जीवन लोकाशी करता दिदा. आपली शिक्षा त्याने अंगावर घेतली. तो आडे उभे लाकूडवर मारना. प्रभुदेव सांग, जो तेवर म्हणजे प्रभू ईश्वर विश्वास ठेव त्याला नरकनी शिक्षा नाही. कारण येशू प्रभू प्रेम कर आणि आम्हाबद्दल तो क्रुसावर मरना. मग तो पुन्हा जिवंत व्हायना आणि मग तो स्वर्गम गया, कारण तो देव होता. तुला हे नरकनी शिक्षापायी सुटका पाहिजे. मग तू प्रभू येशूनी प्रार्थना कर व त्याला सांग, तो जिवंत देव तो तुला ऐकीन. त्याला सांग का, प्रभू येशू मला वाईट वाटत, मै वाईट मला माफी कर. मानसाठी तू मरनास म्हणून तुला खूप खूप आभार मानू. माने मनमयल्या सगळा पाप तू काढी टाक व मला चांगला माणूस कर. जो तू अशी प्रार्थना करशील तो प्रभू येशू तुनी मनमयल्या सगळा पाप काढी टाकील आणि मग तो तुने बरोबर राहील. तो त्यांना पवित्र आत्मा तुने मनम ठेवील. तशाच तो तुला वाईट गोष्टी सापाई दूर ठेवील. तुला नेहमी त्यांनी प्रार्थना करता येईल. कोणत्या वेळेस तो तुला मदत करेल, कारण तो तुवर प्रेम कर.
प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय तू कोणतीही प्रार्थना करच नको किंवा काही मागच नको. तुला कोणीच भीती वाटणार नाही, कारण प्रभुदेव तुने संग जो तू मरशील तो तू सरळ स्वर्गम जाशील. देवनी सांगा ते प्रमाण तू प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव.